प्रचाराच्या एमआयएमच्या प्रचाराचे रॅली काढण्यात आल्या असतात या चौकामध्ये दोन्ही पार्ट्या समोरासमोर आल्याने लाठीचार्ज झालेला आहे। आपण सध्या कलीम कुरैशी यांच्या घरावर उपस्थित आपण त्यांचे जे कार्यकर्ते त्यांची चर्चा करूया। तर काय नेमकं झालं? नेमका जो है तो ये बोले आपको सामने अभी जो है तो ये पार्टी आने की वजह से जो 15-20 सालों में ये पार्टी आने की वजह से जो तो पूरे मुस्लिम एक दूसरे से लड़ रहे हाँ? और इनके पार्टियां नहीं चाहिए खुद के इनके जो लीडर है वो इनके विरोध में हो जा रहे हाँ? ये कुछ काम कर रहे नहीं, कुछ भी नहीं। और जो तो टिकट अभी जो है तो ये खुला जो है तो पूरे पब्लिक बोल रही, औरंगाबाद शहर की आवाम बोल रही, पूरे महाराष्ट्र में जो है तो सबसे ज्यादा फोकस पूरे महाराष्ट्र का जो है तो औरंगाबाद में फोकस रहता है कि भाई इमाम पार्टी, और इमाम पार्टी जो है तो टिकट लेके वो टिकट देके पैसे ले रही। सभी पूरी महाराष्ट्र में भी ये पूरी अफवाह होगी और ये इम्तियाज जलील के हम खिलाफ है और आगे चल के भी खिलाफ ही रहेंगे। उनका बोलना ऐसा है कि जो है तो कलीम कुरैशी के लोगों जो है तो हम पे हमला करा, ऐसा उनका बोलना है। नहीं गलत है। कलीम कुरैशी के हाथ में उन पे काय को हमला करेंगे? ये खुद इनकी गुंडागिरी चल रही इनकी, दूसरा कुछ नहीं। शेख रफीक आपण सध्या कलीम कुरैशी यांच्या घरावर उपस्थित आहोत। इथे आपण वेगवेगळ्या जे आहेत तर प्रतिक्रिया आपण बघत आहोत। काय नेमकं परिणाम ते 16 तारखेला येणार आहे, पण येतीलच आपण ते बघणारच आहोत। आपण पाहत राहा यूसीए। धन्यवाद। जो दोनों सामने आने के बाद में जो हादसा पेश आया, क्या बोलना चाहेंगे आप? उसने इम्तियाज अली के जितने भी रैली के लोग थे ना, वो सब हमारे ऊपर बच्चों पे हमला किए और आमने सामने भीड़ हो उनकी। हमारे कोई लोगों ने हमला नहीं करे और कुछ नहीं हुआ। जिनसी में कैमरे लगे, आप कैमरा चेक कर लो। पहले शुरुआत किसने करी बोलते? इसमें जो है तो उनका बोलना ऐसा है कि देखो, सब में बड़ी तकलीफ क्या हो रही है, हमारा वंचित का पैनल भी निकाला, हमारा कांग्रेस का पैनल भी निकाला, उनको हार बर्दाश्त ही नहीं हो रही हमारी। और पहले भी मैंने 3 सीटें लाया था तो उनकी सीट से हमारा कोई संबंध नहीं था। बस वो किधर से हमको दायरे में लेने को कर रहे हैं। जफर भाई क्या बोलना चाहेंगे आप? जो हादसा हुआ, जिनसी का जो हादसा हुआ, मराठी 2 लोग हैं। आज दुपारमध्ये आता काही तासापूर्वी जिन्सीमध्ये घटना घडलेली आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोर आले, गुत्तागुत्ती झाली, पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। काय म्हणणं आपलं? हा जो प्रकार झालेला आहे फार निंदनीय आहे। अशा प्रकारचे प्रकार होता कामा नये। परंतु जे काही झालंय, जे नाराज लोक आहेत एमआयएम मध्ये, ज्यांना तिकीट्स भेटले नाहीत, त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी हे केलेलं कृत्य आहे। काँग्रेस किंवा काँग्रेसच्या सोबत असलेल्या सर्व जे काही पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते यांनी अशा प्रकारचं कोणतंच कृत्य त्यांच्याच लोकांनी बंडखोर झालेले आहेत सध्या, त्यांनी केलेलं कृत्य आहे। आणि कारण नसताना आमच्यावर नाव घेणं हे एक संयुक्तिक वाटत नाही मला। बायजीपुऱ्यामध्ये सुद्धा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांच्या समर्थकांनी, म्हणजे एमआयएमच्या समर्थकांनी जे माजी आहेत आता, त्यांनी केलेले हे कृत्य असू शकतं। आमच्या काँग्रेस पक्षाचं किंवा काँग्रेसच्या पॅनलचं कोणत्याही व्यक्तीचा याच्याशी दुराने कोणता संबंध नाही। आणि हे जे झालेलं कृत्य आहे हे फार निंदनीय आहे आणि याचं परिणाम त्याच लोकांना भोगावे लागतील। हे आपण बघत आहोत माजी विरोधी डॉक्टर जफर आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे कलीम कुरैशी आणि जे पुरस्कृत केलेले उमेदवार आहे सलीम पटेल बोरगावकर, हे सगळ्यांनी आता आपल्याला बाईट दिली। सगळे घराबाहेर निघून हेही त्यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहेत। आपण पाहत राहा यूसीएन टीव्ही। धन्यवाद।